लक्षात घ्या, एक कार्यक्रम असा असतो आपला, तो आपलाच असतो आणि आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असतो. एक कार्यक्रम होतो आयुष्यातला की जिथं आपल्याच कार्यक्रमात आपल्याला गैरहजर राहावं लागतं. जोपर्यंत आपली हजेरी इथं आहे तोपर्यंत बोलून घ्या, तोपर्यंत संवाद साधा, तोपर्यंत एकमेकांना प्रेम द्या. गेलेली आई, गेलेला बाप परत मिळत नाही. विचार करा, माणूस म्हणून जन्माला घातलं, आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो, आपण हसू शकतो, आपण रडू शकतो, आपण बोलू शकतो, आपण कुणाकडे कुणाची तक्रार करू शकतो, आपण कुणाची माफी मागू शकतो, कुणाला माफ करू शकतो. हे सगळं माणसाच्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जनावरांना भावना व्यक्त करता येतात का हो? या हायवेला रोज 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना पोलिसात जाऊन तक्रार करता येते का? आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लागला नाही, आमची तक्रार नोंदवून घ्या. धाब्यांवरती कोंबड्या अशा गाडीला मागे काठी बांधलेली असते, त्या काठीला अशा उलट्या कोंबड्या बांधलेल्या असतात आणि त्या धाब्यावरती वाहून नेल्या जातात. त्यांच्या चोचीतनं फेस बाहेर पडत असतो, त्यांचे पंख फडफडत असतात, प्रचंड वेदना होत असतात. पण त्यांना तक्रार करता येते का की आता आमचा हा शेवटचा प्रवास आहे, आम्हाला माहित आहे, पण जरा नीट न्या? जनावरांना दुःख व्यक्त करता येत नाही, जनावरांना यातना व्यक्त करता येत नाही, त्यांच्या वेदना सांगता येत नाहीत, त्यांना त्यांचा आनंद व्यक्त करता येत नाही, त्यांना कुणाची तक्रार करता येत नाही. आपण किती नशीबवान आहोत मला सांगा बरं, की आपल्याला परमेश्वरानं माणूस म्हणून जन्माला घातला. मग आता आपण माणूस आहोत तर आपल्याला माणूस पण सिद्ध करण्याची संधी भगवंताने दिलेली आहे. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? महाराज, माणूस आहे. आणि हे कुणी जाहीर केलंय? हे माणसानंच जाहीर करून टाकलंय की आपण जगातले सगळ्यात हुशार प्राणी आहोत. पण आपली हुशारी ही आपण नको नको त्या कामासाठी वापरण्यापेक्षा आपल्याला आपलं जगणं समजून घेता येईल का? बरं, आपल्याला आपलं जगणं समजून घेण्यासाठी साधू संतांनी मार्ग दाखवलाय हो. त्यांनी सांगितलेलं प्रचंड असं ज्ञान तुमच्या माझ्यासमोर खुलं करून ठेवलंय, फक्त तिकडं पाहण्याची गरज आहे. मला एक पटेल असं थोडंसं उदाहरण सांगतो. एक बाई झाडाच्या खाली बसलेली आणि रडत होती. रस्त्यानं जाणाऱ्या एका माणसाने विचारलं, बाई का रडते? ती म्हटली, हातपाय आता चालत नाहीत, घरामध्ये मी एकटीच असते, नवऱ्याला जाऊन 4-5 वर्ष झाली, पोरगा परदेशात आहे आणि मुलगा परदेशात जो गेलाय तेव्हापासून त्यानं 1 रुपया मला कधी पाठवलेला नाही. आता माझा उदरनिर्वाह सुद्धा होऊ शकत नाही, म्हणून रडते. माणूस म्हटला, बाई पोरगा तर परदेशात आहे आणि तुला 1 रुपया पाठवत नाही? म्हणली, कसलं आलंय हो, 1 रुपया पाठवत नाही. दर महिन्याला फक्त एक पत्र पाठवतो, त्यात एक रंगीत कागद असतो. काय करू त्या कागदाचं? तो कागद मी भिंतीवर चिकटून ठेवते, पण उदरनिर्वाहासाठी कधी रुपया पोरानं पाठवला नाही. तो माणूस त्या बाईला घेऊन घरी आला आणि घरी येऊन पाहतो तर काय, भिंतीवरती शेकडो रंगीत कागद चिकटवलेले होते. प्रत्येक महिन्याला आलेला पत्र आणि तो कागद बाईनं भिंतीवरती चिकटून ठेवलेला होता. माणसानं त्या रंगीत कागदाकडे पाहिलं आणि तिला म्हटलं, बाई हा नुसता कागद नाही, दर महिन्याला तुझ्या पोरानं तुझ्यासाठी 50,000 रुपयाचा चेक पाठवलाय. हा चेक आहे, हेच पैसे आहेत, हे बँकेत नेऊन जमा करायचं असतंय, मग तुझ्या खात्यावरती पैसे जमा होतात. अशिक्षित आहे बाई, तिला त्या कागदाची किंमत कळू शकली नाही. त्या झाडाखाली बसून रडणाऱ्या बाईमध्ये आणि तुमच्या माझ्यामध्ये फार फरक नाही. तिला त्या ड्राफ्टची किंमत कळाली नाही, तिला त्या चेकची किंमत कळाली नाही, म्हणून ती रडत होती. आपल्या समोर गाथा आहे, आपल्या समोर ज्ञानेश्वरी आहे, पण आपल्याला त्याची किंमत कळू शकली नाही. आपण पोथीमध्ये बांधून फक्त कपाटात ठेवून दिली आहे, पण आपलं जगणं सुकर करण्याची, आपल्याला अंतिम सुखापर्यंत नेऊन पोचवायची ताकद ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीत आहे, तुकोबांच्या गाथेत आहे. ते आपल्याला समजू शकलं नाही. आपली आणि त्या आजीची
कंडिशन सेम आहे, वेगळी नाही. हे औचित्य आजचं म्हणून सांगतो की आपल्याला जर आपलं जगणं सुकर करायचं असेल, सुखी करायचं असेल, तर फार मोठं वैभव तुमच्या माझ्या समोर आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपानं, गाथेच्या रूपानं. जगण्याचा खरा अर्थ जर कुणाला समजला असेल ना, तर साधू संतांना समजला. काय जगली हो ही माणसं, काय मागितलं यांनी, भगवंताकडे काय मागावं हे साधू संतांकडनं शिकावं. काय मागितलं भगवंताकडे मागण्याची वेळ आली तर. तुकाराम महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मला सांगा ताई, देवाकडे जर मागायची वेळ आली तर आपण काय मागू देवाला? नवरा बायकोसाठी काहीतरी मागल, बायको नवऱ्यासाठी काहीतरी मागल, दोघं मिळून पोरांसाठी काहीतरी मागतील. पण साक्षात भगवंतानं विचारलंय तुकाराम महाराजांना, काय मागायचंय ते मागा. आणि तुकाराम महाराज म्हटले, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा एवढंच दान दे की तुझा विसर कधी होऊ देऊ नको. आपल्यापैकी कोण असं आहे का की जे देवाकडे गेलंय आणि देवाला मागितलंय, देवा काय असेल ते जगाचं दुःख सगळं माझ्या वाट्याला दे? आपल्यापैकी अशी एक व्यक्ती नाही की जिनं भगवंताकडे दुःख मागितलंय. आपण सगळेजण भगवंताकडे काय मागतो? काय मागतो? सुख मागतो. एवढंसं पोरग जर आपण हाताला धरून मंदिरात नेलं तरी आई लेकराला काय सांगते? देवासमोर हात जोड आणि म्हण, देव बाप्पा सुखात ठेव. त्याला माहित नसतंय सुख काय. पण आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आपण सुखात राहायला हवं. पण कुंती परमेश्वराकडे काय मागते? कुंती भगवंताला म्हणते, द्यायचंच असेल ना देवा, दुःख दे. कारण तिला ठाऊक आहे दुःखात श्रीकृष्ण धावून येणार आहे आणि त्याला पाहण्याचं सुख मिळेल. साधू संतांना सुखातली गंमत सापडली होती. तिथे पोहोचण्याचा राजमार्ग सापडला होता आणि तो मार्ग तुम्हाला मला दाखवण्याची सगळ्यांची धडपड आहे, पण आम्हाला तो समजून घ्यायचा नाहीये. आता माझा मित्र मला सांगत होता, परवा देवाला गेलो, म्हटला 4 दिवस झाले देवाला जाऊन आलो, 2 दिवस झाले घरातून उठलोच नाही. म्हणलं काय? म्हणलं इतके पाय दुखतेत. म्हणलं कसं काय? म्हणलं 8 किलोमीटर पाय पाय गेलो बिन चप्पलचं, सगळ्या पायाला फोड आले. म्हणलं देवानं तुला सांगितलं होतं का बिन चप्पलचं हे म्हणून? अहो माऊलींनी सांगितलं, देवाची द्वारी उभा क्षणभरी. एका क्षणासाठी सुद्धा देवाच्या दारात उभा राहिला. फक्त मनोभावे असावं, देवाची अपेक्षा नाही तुम्ही पाय पायच या आणि तुम्ही हेच करा, तुम्ही तेच करा. त्याची काही अपेक्षा नाहीये. त्याच्या दारात एका क्षणासाठी जरी उभं राहिलात ना, पण ती आंतरिक तळमळ, तो भाव, तो ओलावा, ते प्रेम, ती भक्ती तुमची असायला हवी, तर भगवंत सापडतो. आणि आज कलियुगामध्ये देव इकडं तिकडं तुम्हाला सापडायची गरजच नाही हो. देवाला सगळ्या ठिकाणी जाता येणार नाही, म्हणून देवानी आपली 2 रूपं प्रत्येक घरात पाठवून दिलेली आहेत. ज्यांनी तुम्हाला जग दाखवलं ना, ती आई आणि ते वडील. आई वडील ज्याला कळाले, मला वाटतं त्याला इकडं तिकडं जाऊन देव शोधायची गरज नाही. इको थोडं कमी करा. ज्या आई वडिलांमुळे आपल्याला ही सृष्टी दिसली, ज्या आई वडिलांमुळे आपल्याला हे जग दिसलं, तेच आपल्यासाठी खरं तर ईश्वर आहे, तेच आपल्यासाठी परमेश्वर आहे. आणि म्हणून भगवंताकडे जर काही मागायचं असेल तर काय मागावं? तुकाराम महाराजांनी मागितलं, तुझा विसर होऊ देऊ नको. आणि मग भगवंतानं विचारलं की बाबा रे, घुमतोय थोडा, दिला तुला हा वर, मग तू काय करशील? तुकाराम महाराज सांगतात, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुकाराम महाराजांनी सांगितलं की आयुष्यभर तुझं गुणगान गात राहील. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हास. आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घाल, पण आयुष्यभर प्रत्येक जन्मात मी तुझं गुणगान गात राहील. मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय माहित आहे? की आपण सगळेजण ज्या सुखाच्या पाठीमागं धावतोय, तुमच्या माझ्या सहित आपण सगळेजण, आपला असा समज आहे की साधनांमध्ये सुख आहे. मी आत्ता एक शेर वाचला मिर्झा गालिबचा.
त्यात तो असं म्हणतो की हर किसी की खुशी बस एक कदम दूर है, लेकिन हर किसी के घर में सिर्फ एक कमरा कम है. तो असा म्हणतो की जगात प्रत्येकाच्या घरी एक खोली कमी म्हणतो. त्याला काय म्हणायचंय माहितीये का? त्याला असं म्हणायचंय, त्याला असं सांगायचंय की जगातल्या प्रत्येक माणसाच्या घरी एक कमरा कम आहे म्हणतो. म्हणजे ज्याच्याकडे एक खोली आहे ना, त्याला वाटतं आपल्याकडे 2 पाहिजे होत्या. ज्याच्याकडे 2 आहेत ना, त्याला वाटतं 3 खोल्या पाहिजे होत्या. ज्याच्याकडे 3 खोल्याचं घर आहे, त्याला वाटतं ना एक जरा कमीच आहे, पाहुणे रावळे आल्यावर कुठे हे करायचं, 4 असते तर बरं झालं असतं. आपला आनंद आपल्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. फक्त आपल्या मनात जी भावना आहे ना की माझ्याकडे एक कमी आहे, ती भावना आपल्याला त्या आनंदापर्यंत पोहोचू देत नाही. साधू संतांना हे कळालं, खरा आनंद कशात आहे. इतरांच्या आनंदात त्यांनी आनंद पाहिला, इतरांच्या सुखात त्यांनी सुख पाहिलं. त्यांचं जगणं सुंदर होऊन गेलं. अहो काय जगले तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना एकानं विचारलं, महाराज काय कमवलं तुम्ही आयुष्यभर, काय मिळवलं. आयुष्यभर तुमच्या लेकरा बाळांच्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, काय मिळवलं काय तुम्ही. तुकाराम महाराजांनी एक वाक्य सांगितलं, कौतुक वाटे झाली या वेचाचे. तुकाराम महाराज म्हणले, जगाला काय वाटतं मला माहित नाही, पण मी जे जगलो ना, मला माझ्या जगण्याचं कौतुक वाटतंय. महाराज जगाला आपल्या जगण्याचं कौतुक वाटेल का नाही मला माहित नाही, पण आपल्याला आपल्या जगण्याचं कौतुक वाटलं पाहिजे. आपल्याला वाटलं पाहिजे की अरे मी जे जगलो ना, माझ्या जगण्याचं मला कौतुक आहे. मी कुणाला 1 रुपयाला कधी कुणाला फसवलं नाही, कधी कुणाला दुःख होईल असं मी वागलो नाही. जे काही मी कमवलं ते माझ्या कष्टाच्या जोरावरती कमवलं. भगवंताचा कृपाशीर्वाद, आईबापाची पुण्याई म्हणून मला हे मिळालं. माझ्या जगण्याचं मला कौतुक वाटतंय. हा भाव आपल्यामध्ये कायम असायला हवा. पण दुर्दैव असं की आपल्याला आपल्याही जगण्याचं कौतुक वाटत नाही आणि इतर कोणाच्याही जगण्याचं कौतुक वाटत नाही. एवढंच काय तर आपलं सुख आणि आपलं दुःख हे सुद्धा आपलं नाही हो. आपलं